नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शिवानी उगे. मी इन SREC एज्युकेशनमध्ये ॲज अ सिनियर अकॅडमिक काउन्सिलर आहे. जर तुम्ही पाहिलं असेल की SREC ही मागील 30 वर्षापासून ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. फक्त ॲडमिशन देणं हा आमचा हेतू नाही आहे, तर स्टुडंट्सला त्याच्या स्टार्टिंगच्या गोलपासून म्हणजे त्याला कुठल्या स्ट्रीमसाठी ॲडमिशन हवं आहे, नॉट ओन्ली इन MBBS असेल किंवा मग फक्त इंजिनिअरिंग असेल, तर त्याला सगळ्या प्रोसेसमध्ये त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्टार्टिंगचं रजिस्ट्रेशनपासून त्याची कुठल्या फील्डमध्ये त्याला इंटरेस्टेड आहे किंवा मग त्या फील्डमध्ये जर त्याला इंटरेस्ट असेल तर त्याला फ्युचरमध्ये काय एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही इन डिटेलमध्ये त्यांना डेफिनेटली काउन्सिलिंग साठी गाईड करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की SREC मधून तुम्हाला जर इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन हवं असेल किंवा नॉट ओन्ली इंजिनिअरिंग पण बाकीच्या कुठल्याही कोर्सेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर त्यासाठी जी बेसिक काउन्सिलिंग प्रोसेस असते ती नक्की काय असते. जर तुम्ही पाहिलं असेल की आता महाराष्ट्र CETची ऑलमोस्ट सगळ्या काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाल्या. आतापर्यंत आपण बघितलं असेल की लॉची काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाली आहे, MBAची काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाली आहे आणि आता आपण बघितलं असेल की 2 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत आपली जी इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. आता त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये बऱ्याचशा स्टुडंट्स आता गोंधळ असेल की म्हणजे आता आम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं तर मग मला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का, एक प्रश्न आहे. सेकंड आहे की काय डॉक्युमेंटेशन लागणार आहे. बरं ठीक आहे, डॉक्युमेंटेशन असेल तर मग त्यामध्ये तुमची जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर कुठलं डॉक्युमेंटेशन लागणार आहे. आणि ठीक आहे, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर त्यासाठी जे तुम्हाला प्रत्येक वर्षाचं एक शैक्षणिक वर्ष असतं, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल 2026 ते 2027 डॉक्युमेंटेशन असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा स्टुडंट्स या गोष्टीबाबतही बरेचसे प्रश्न असतात की म्हणजे जर आम्ही मागच्या वर्षीचे डॉक्युमेंट यूज केलं तर चालेल का, किंवा मागच्या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट अटॅच केलं तर चालेल का. तर या सगळ्या गोष्टींचे गोंधळ स्टुडंट्स आणि पेरेंट्समध्ये आता सध्या असणार आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल की ठीक आहे, काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलं तर त्यानंतर मग प्रत्येक काउन्सिलिंग प्रोसेस नंतर काय प्रोसेस असते. जर समजा आम्हाला कॉलेज अलॉट झालं, कॅप राऊंड्स असतात, जसं आपण बघितलं महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कॅप राऊंड असतात. कॅप राऊंडमध्ये जर आम्हाला पार्टिसिपेट केलं, त्यामध्ये जर आम्हाला कॉलेज अलॉट झालं तर कॉलेज अलॉट झाल्यानंतरची प्रोसेस काय असते, ती जी मेन ऍडमिशन प्रोसेस असते. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्ही जर ऍडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड आहे, ते डॉक्युमेंटेशन तुम्ही आत्ताच बनवून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आता सध्या तुम्ही जर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये रजिस्टर करत आहात तर त्याचे डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे, ते अटॅच करणं. त्यानंतर ते सेम डॉक्युमेंटेशन तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍडमिशन प्रोसेससाठी कॉलेजमध्ये जाता त्यामध्ये ते व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. तो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आजच्या आपण SREC एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत की या वर्षीचं जी CETचे कॅप राऊंड काउन्सिलिंग प्रोसेसची रजिस्ट्रेशन कशी आहे. सो आता आपण त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. तर आज आपण बघितलं असेल की कॅप राऊंडसाठी तुम्हाला CETच्या ऑब्व्हियसली तुम्ही जर कॅप राऊंडसाठी CETचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल, म्हणजे जर तुम्ही एक्झाम दिली असेल MHCETचं, या वर्षी आपण बघितलं असेल की ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना 2 फेजमध्ये एक्झाम देण्याची अपॉर्च्युनिटी दिलेली. तर त्यासाठी तुम्ही आधी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल तर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्ही CETच्या वेबसाईटवर गेला असेल, ती जी सगळ्यांना माहित असेल की CET MHCET CETsale.mhcet.org ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचे. ती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला आता मग म्हणजे बरेचशा ऑप्शन्समध्ये तुम्हाला बघायचं, आपल्याला सिलेक्ट करायचे कॅप राऊंडमध्ये तुम्हाला प्रत्येक इयरचं ऑप्शन्स येतात. तर या वर्षी 2026 ते 27च्या वर्षावर क्लिक करणार आहोत. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बरेचसे ऑप्शन्स येतील की कुठले कोर्सेस आहे, काय कोर्सेस आहे. तर आपण यावेळेस बघणार आहोत की BE आणि BTech म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस. त्यामध्ये आपण BE.BTech मध्ये क्लिक करणार आहोत. त्यानंतर ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली असं पूर्ण प्रोसेस दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली एक 2 लॉग इन ऑप्शन्स अवेलेबल आहेत, एक इन्स्टिट्यूशनल आहे आणि एक न्यू रजिस्ट्रेशन आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जायचं. आता त्यामध्ये असं आहे की बरेचसे महाराष्ट्र स्टुडंट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी एक्झामसाठी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला आहे, त्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. त्यांना फक्त त्यांचं युजर ID आणि त्यांचा पासवर्ड टाकून त्यांना त्यांचं कंप्लीट प्रोफाईल ओपन करायचंय. हे ज्यांच्यासाठी आहे ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं नाही आहे, जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे न्यू रजिस्ट्रेशन आहेत. मग तुम्ही ऑलरेडी जर एक्झिस्टेड स्टुडंट आहात तर तुम्हाला फक्त युजर ID आणि तुमचा पासवर्ड टाकून प्रोफाईल ओपन करायचंय. आणि जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे नवीन रजिस्ट्रेशन करणं इम्पॉर्टंट आहे. सो त्यानंतर तुम्हाला मग स्टार्टिंग पासून तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमचे ईमेल टाकायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तो पासवर्ड इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला तो कन्फर्म करण्यासाठी विचारला जाईल. ते सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर तुमचं कंप्लीट एक व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्हाला एक ईमेलवर एक व्हेरिफिकेशन ईमेल म्हणून एक हे येणार आहे, अपडेट येणार आहे. ते तुम्हाला स्वतःच्या ईमेल आयडीवर अपडेट करायचं आहे. व्हेरीफाईड केल्यानंतर तुम्हाला पुढे मग ईमेल व्हेरिफिकेशन करून व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आता तुमच्या आतापर्यंतची जितकेही आपण प्रोसेस याआधी बघितलं असेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑथेंटिकेशन विचारायचं, पण या वर्षीपासून CETनी डिजिलॉकर एक्सेस विचारलेला आहे. तुम्हाला त्यासाठी कंपल्सरी डिजिलॉकरमध्ये तुमचे डॉक्युमेंटेशन अटॅच असणं इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये तुमचं 10चं डॉक्युमेंट्स असेल, 12चं डॉक्युमेंट्स असेल, अपार ID असेल, आधार कार्ड असेल, या सगळ्या गोष्टी ऍक्सेसेबल असणं फार महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी तुमचं डिजिलॉकर इम्पॉर्टंट आहे. सो डिजिलॉकरमध्ये तुम्हाला त्या गोष्टींना ऍक्सेस द्यायचं आहे, जसं की तुमचं 10चं मार्कशीट, 12चं मार्कशीट आणि आधार कार्ड, या गोष्टींना तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मग व्हेरीफाईड करायचं. मग तुमचा जो आधार नंबर असेल तो टाकून त्यानंतर तुम्हाला एक OTP व्हेरिफिकेशन येईल. OTP व्हेरिफिकेशन आल्यानंतर मग तुमचं कंप्लीट आधार कार्डमध्ये जे तुमचं डिजिलॉकर आहे त्याचे ऍक्सेस तुम्हाला कंप्लीटली CETला द्यायचं आहे. ते ऍक्सेस झाल्यानंतर मग तुम्हाला असं एक प्रोफाईल ओपन होणार आहे. मग त्यामध्ये ऑलरेडी तुम्ही जे डिटेल्स टाकले, तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं 10th मार्कशीट आहे, त्याच्यामध्ये ते ऑथेंटिकेशन ऑटो व्हेरीफाईड होऊन तुमचे सगळे डिटेल्स इकडे येणार आहेत. सो मग तुमचं ॲज पर तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे तसंच येणार आहे. त्यानंतर तुमचं आधार ID जे आहे, तुमचा आधार नंबर
नंबर आहे तो ऑटो फेच करून येणार आहे. त्यानंतर तुमचा जर ऑलरेडी अप्पर आयडी असेल नसेल क्रिएट केलेला, तो जर सीईटीच्या स्टुडंटने ऑलरेडी क्रिएट केलेला असेल, त्यांनी जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल तेव्हा, सो त्यानंतर त्यांचा अप्पर आयडी येणार आहे. त्यानंतर तुमची ॲज पर आधार कार्ड जी बर्थ डेट आहे ती तिथे होणार आहे, व्हेरीफाईड होणार. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो आधार कार्डशी इंटरलिंक्ड आहे तो नंबर तुम्हाला इथे डिटेल्स टाकायची. त्यानंतर ते टाकल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा नेक्स्ट स्टडी पुन्हा तेच डिटेल्स तुम्हाला कन्फर्म व्हेरिफिकेशनसाठी विचारणार आहे की तुम्ही जे वरती डिटेल्स फिल केलेले आहे ते कन्फर्म आहेत की नाही. सो त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला ती डिटेल्स फिल करायचे आहेत. मग त्यामध्ये तुमचे पेरेंट्सचे डिटेल्स असतील आणि मग तुमचे स्टुडंट ॲज अ स्टुडंट्स डिटेल्स असतील ते तुम्हाला कंप्लीट डिटेल्स टाकायचे. त्यानंतर मग तुमचा ॲड्रेस येणार आहे, दोन टाईप्समध्ये विचारला जाणार आहे, एक परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस. सो तुम्हाला तो ॲड्रेस ॲज पर तुमचा आधार कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला कन्फर्म करायचं आणि मग त्यानुसार तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्सनुसार तुम्ही तुमचे ॲड्रेस डिटेल फिल करू शकता. ते झाल्यानंतर मग तुमचं कॅटेगरी, मग तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात का, जर तुम्ही येस मायनॉरिटीमध्ये असाल तर मग तुमच्या मायनॉरिटीमध्ये तुमची कॅटेगरी काय आहे ते डिटेल्स फिल करायचे. जर तुम्ही एससी कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं एससी असेल, तुमचं एसटी असेल, ओपन कॅटेगरी असेल, तुमचं प्रत्येक कॅटेगरीचं व्हेरिफिकेशन हे स्टार्टिंगलाच बेसिक रजिस्ट्रेशनमध्ये विचारलं जातं. सो ते डिटेल्स तुम्हाला ॲज पर टाकायचे. मग तुमचं पासिंग इयर 2010चं पासिंग इयर असेल ते डिटेल्स फिल करायचे. तुमचं कुठलं बोर्ड आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे, कारण का आपण जर बघितलं असेल सीईटीमध्ये बरेचसे ऑल ओव्हर इंडियातले स्टुडंट्स येतात त्यामुळे त्यांचं बोर्डचं व्हेरिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डमधून असाल तर महाराष्ट्र बोर्ड घेऊ शकता. तुम्ही जर समजा सीबीएसई बोर्ड असेल किंवा आयसीएसई बोर्ड असेल किंवा अदर कुठल्याही बोर्ड्स असेल त्यानुसार तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. ते बोर्ड्स झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही जर यावर्षी अपियर करत असाल तर यावर्षीचं अपिअरिंग इयर टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आधारचं रिऑथेंटिकेशन होणार आहे आधार कार्डमध्ये, त्यामध्ये तुम्हाला परत एकदा तुमचे डिटेल्स ऑटो फेच होऊन येणार आहेत. ते डिटेल्स झाल्यानंतर मग तुमचं कम्प्लीट एक बेसिक प्रोफाईल सीईटीवर क्रिएट होतो. जो ऑलरेडी सीईटीच्या स्टुडंटने दिलेला त्यांचं ऑलरेडी क्रिएट झालेलं असो, फक्त त्यांना कन्फर्मेशन विचारलं जातं की तुम्ही जे डिटेल्स टाकले ते प्रॉपर कन्फर्म्ड आहेत की नाही. जर त्यात काही चेंजेस असेल तर तुम्हाला तिथे खाली एक एडिट म्हणून ऑप्शन येतो. आणि जे नवीन स्टुडंट्स आहेत, नवीन स्टुडंटसाठी हे पुन्हा रिव्हेरिफिकेशन होतं. तर तुम्ही ते रिव्हेरिफिकेशन केलं की तुमच्याकडे कंप्लीट असं एक प्रोफाईल रेडी होतो ज्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव आणि तुमचं कंप्लीट प्रोफाईल असतो, ज्यामध्ये सीईटी रजिस्ट्रेशन्स आहे, कॅप प्रोसेस आहे, तुमचं प्रोफाईल आहे ज्यामध्ये तुम्ही सगळे डिटेल्स फिल केले आहेत. त्यानंतर तुमचे टेस्ट आहेत, हॉल तिकीट आहे, ऍडमिट कार्ड आहे. आता यामध्ये आपल्याला जायचं आहे कॅप प्रोसेसमध्ये. तुम्ही जर कॅप प्रोसेसमध्ये सिलेक्ट केलं की तुम्हाला कंप्लीट पुन्हा एकदा तुमचे पर्सनल डिटेल्स येणार. तर त्यामध्ये तुमचं नाव ऑलरेडी जे डिटेल्स तुम्ही पहिले प्रोफाईलमध्ये मेंटेन केलेले ते नाव तुमचं ऑटो फेच करून येणार आहे ॲज पर 10th मार्कशीट. कारण तुम्ही 10th आणि 12th मार्कशीट जे आहे ते डिजिलॉकरला ऍक्सेस दिलेलं असल्यामुळे ते तिथे कम्प्लिटली येणार आहे. त्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स झाले की सेकंड मग ॲड्रेस वगैरे असेल, तुमचे सगळे बेसिक डिटेल्स तुम्हाला प्रोफाईलमध्ये मेंटेन करायचे. त्यानंतर मग तुम्ही जर बघितलं असेल की मग एक ओटीपी व्हेरिफिकेशन होतं ज्यामध्ये तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ऍड करायचा आहे आणि मोबाईल नंबर ऍड केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी व्हेरिफिकेशन येणार आहे. ते ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आपण पुढे प्रोसीड करणार आहोत. पुढे प्रोसीड केल्यानंतर मग तुम्ही जर या वर्षासाठी 4 इयर्ससाठी इंजिनिअरिंगचा 4 इयर्सचा आपला जो कोर्स आहे त्यासाठी कन्फर्मेशन मागते की तुम्ही या कोर्सेससाठी आता काउन्सिलिंगसाठी कॅप राऊंडमध्ये रजिस्टर करत आहात. मग तुम्हाला येस म्हणून तुमचा एक ऍप्लिकेशन आयडी जनरेट होणार. तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण का यानंतर पुढे जेव्हा तुम्ही कधीही लॉग इन करणार असाल त्यावेळेस तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि तुमचा पासवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे टिल द लास्ट काउन्सिलिंग प्रोसेस पर्यंत. कारण का आतापर्यंत हेच तुम्ही जे डिटेल फिल करणार आहात तेच डिटेल्स तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काहीही डिटेल फिल करत असाल, मे बी इन द फॉर्म ऑफ कॅटेगरी असेल किंवा मग तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा एनिथिंग रिगार्डिंग बेसिक इन्फॉर्मेशन, मे बी तुमचं मोबाईल नंबरमध्ये असेल, तुमचं नेम असेल, तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप केअरफुली फिल करायच्या कारण का त्याच तुमचं कॅरी फॉरवर्ड होणार आहे ऍडमिशन प्रोसेसमध्ये. त्यामुळे मग तुम्हाला ते एकदा चेक करायचं आहे. सो ती कंप्लीट व्हेरिफिकेशन प्रोसेस झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मग एकदा कॅटेगरी वाईज हे जे फिजिकल सिक्युरिटी आणि आता आपण बघणार आहोत की आता तुम्ही सगळे डिटेल्स फिल केले त्यामध्ये आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तिथे तुम्हाला 2 टाईप्स आहेत व्हेरिफिकेशनचे. तुम्ही जर बघितलं असेल एक फिजिकल व्हेरिफिकेशन असेल आणि एक ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन असेल. यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे म्हणजे आपण बघितलं असेल रूरल एरियामध्ये आहे, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे किंवा बेसिक ऍक्सेस नाही आहे किंवा तुम्ही लॅपटॉप बोलू शकता, या गोष्टी अवेलेबल नसेल तर ते लोक जाऊन डेफिनेटली फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकतात त्यांच्या जवळच्या आसपासचे सेंटर सिलेक्ट करून. बाकी जे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी या गोष्टी सगळ्या ऍक्सेसिबल आहेत, म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप आहे, फोन आहे किंवा मग तुम्ही ज्या गोष्टी थ्रू तुम्ही फॉर्म फिल करत आहात तुम्हाला तिथे ई व्हेरिफिकेशन पॉसिबल आहे तर तुम्ही डेफिनेटली हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला जर ई फिजिकल स्क्रुटिनी आणि प्रोसिजर ऑप्शनवर सिलेक्ट केलं तर तुमच्या आसपासच्या जवळपास कुठे सेंटर अवेलेबल आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे किंवा काय लोकेशन, या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स तुम्हाला डेफिनेटली या ऑप्शनमध्ये डेफिनेटली मिळणार. त्यामुळे तुम्हाला असं असणार नाही की कुठे जाऊन व्हेरिफिकेशन करू, काय असेल ऑप्शन्स किंवा काय आसपास असेल की नाही. तर या सगळ्या गोष्टींची चिंता करायची गरज नाही आहे. तुम्हाला डेफिनेटली जर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला तुमच्या आसपास कुठे काय अवेलेबल आहे त्या गोष्टींचा डेफिनेटली तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुमचं ऑब्व्हियसली जे आपण आधी डिटेल्स फिल केले त्यानंतर आपला एक ऍप्लिकेशन आयडी जनरेट झाला होता तो डेफिनेटली येणार आहे. ॲज अ युजर नेम तुम्ही कुठल्या IP ॲड्रेसवरून केलं ते आहे आणि इन जनरल तुम्ही काय लॉग इन
टाइममध्ये केलेलं आहे ते. त्यानंतर कंप्लीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमच्याकडे तुमचा कंप्लीट एक साईट एक लेफ्ट टॅबमध्ये तुम्हाला एक टॅब येतो. त्यामध्ये तुमचं सगळं असतं की तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करताय. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन तुमचं पर्सनल डिटेल्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. नेक्स्ट सेक्शन तुमचं हे असेल की तुम्ही जे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये रजिस्टर केलं त्याचं पेमेंट प्रोसेस असेल. त्यामुळे हे सगळे टॅब तुम्हाला इथे कम्प्लिटली दिसणार आहेत. आता यामध्ये आपण पहिलं बघितलं असेल की बेसिकली तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्या कुठल्या टाईपमध्ये येतात. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बघितलं असेल की आता यामध्ये कसं दरवर्षी आपल्याकडे बघतो इंजिनिअरिंगसाठी बाहेरचे म्हणजे जेईचे पण स्टुडंट्स एक्झिस्ट करतात. आता त्यामध्ये त्यांचे प्रत्येकाचे स्टुडंटचे डोमेसाईलचे टाईप्स वेगवेगळे असतात. आता त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये बाहेरचे स्टुडंट्स पण येतात. मग ते मे बी अदर स्टेटचे असू शकतात. त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल नसतं. मग ते कुठल्या टाईपमध्ये येऊ शकतात. तर ते टाईप्स माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं महाराष्ट्राचं डोमेसाईल आहे तुमच्याकडे प्रॉपर महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट एक्झिस्ट करताय तुम्ही सीईटीची एक्झाम दिली असाल तर तुम्ही डेफिनेटली महाराष्ट्रातल्या सगळ्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी क्लेम करू शकतात. कुठलाही म्हणजे ते महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट सीट्स असेल गव्हर्नमेंट सीट्स असेल या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही क्लेम करू शकता. आता त्यामध्ये तुम्हाला तुमचा टाईप माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अदर स्टेटमधून असाल तर तुम्ही कुठल्या टाईपमध्ये येतात. जर आणि तुम्ही फक्त महाराष्ट्रातले स्टुडंट्स आहात तुमचा डोमेसाईल महाराष्ट्रात तुमचं सगळं एज्युकेशन कंप्लीट महाराष्ट्रामधून झालं असेल तर डेफिनेटली तुम्ही महाराष्ट्रातल्या ए टाईप स्टुडंट्समध्ये येतात. ज्यांचं कम्प्लिटली बॉर्न अँड ब्रॉटअप कंप्लीट महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यांचं एज्युकेशन हे कंप्लीट महाराष्ट्रामधून झालेलं आहे ते डेफिनेटली महाराष्ट्रातल्या टाईप ए मध्ये येतात. त्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे डिटेल्स आहेत. जर तुम्ही बघत असाल की जे वरच्यामध्ये टाईप ए मध्ये नसेल किंवा त्यांचे पेरेंट्स आणि पेरेंट्सचं डोमेसाईल महाराष्ट्र असेल स्टुडंट्सचं नसेल तर मग ते कुठल्या टाईपमध्ये ना तर ते टाईप बी मध्ये येऊ शकतात. जर त्यानंतर बघितलं की या दोन्ही टाईपमध्ये जर पेरेंट्स आणि स्टुडंट्स आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये बरेचसे आपले ऑल ओव्हर इंडियामध्ये काही पेरेंट्सचं जे शिफ्ट असतं म्हणजे आपण बघितलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेरेंट्स असतात तर त्यांचं जे काही शिफ्टिंग असतं ते महाराष्ट्रामध्ये येतं. त्या स्टुडंटसाठी सुद्धा रिझर्वेशन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. सो ते कुठल्या टाईपमध्ये येतात तर डेफिनेटली ते टाईप सी मध्ये येतात. आता या सगळ्या टाईपमध्ये जर कुठले नसेल किंवा महाराष्ट्रात आणि या सगळ्या टाईपमध्ये नंतरचं जे लास्ट टाईप आहे ते आहे ज्यामध्ये पेरेंट्स आणि स्टुडंट महाराष्ट्रात ते गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे एम्प्लॉईज आहेत महाराष्ट्र स्टेट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉईज आहेत तर त्यांच्यासाठी कुठला टाईप तर त्यांच्यासाठी टाईप डी आहे. आणि या सगळ्या गोष्टीनंतर जे स्टुडंट्स आणि पेरेंट्स असेल ज्यांचं कर्नाटका महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डर MKB बोलला जातो त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळं स्पेशल रिझर्वेशन असतं. सो त्या म्हणजे तुम्ही जर त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये एक्झिस्ट करत असाल महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरमध्ये तर तुम्ही कुठल्या टाईपमध्ये येऊ शकता तर डेफिनेटली टाईप ई मध्ये येऊ शकतात. आणि त्यानंतर मग जे बाकीचे अदर स्टेट म्हणजे ज्यांचं महाराष्ट्राचे काही लेणं देणं नाहीये किंवा मग ते महाराष्ट्रातले डोमेसाईल नाही आहे तेव्हा त्यांचं काहीच एज्युकेशन कंप्लीट महाराष्ट्राची नाही आहेत किंवा हे त्या कुठल्याच टाईपमध्ये येत नाहीत तर ते डेफिनेटली आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट्स आहेत. सो त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणून ते लोक सिलेक्ट करू शकतात. आता हे प्रत्येक टाईप तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला रीड करून तुम्ही कुठल्या टाईपमध्ये एक्झिस्ट करतात ते वाचून मग तुम्ही डेफिनेटली ते सिलेक्ट करू शकतात. सो ते सिलेक्ट केल्यानंतर मग डेफिनेटली पुढचं आपले डिटेल्स फिल होतात. जसं मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही तुमच्या लेफ्ट साईडला तुम्ही तुमचं कंप्लीट टॅब असणार आहे तिथे तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही PWD कॅटेगरीमध्ये एक्झिस्ट करत असाल तर तुम्ही येस म्हणून करू शकता नो असेल तर नो करू शकता. आता यामध्ये डिफेन्समध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर तुमचे पेरेंट्स डिफेन्समध्ये एक्झिस्ट करत असेल डिफेन्समध्ये पण बरेचसे आहे D1 D2 D3 कॅटेगरी आहेत. तर तुमचे पेरेंट्स ऑलरेडी एक सर्व्हिसमॅन असेल किंवा मग तुमचे पेरेंट्स करंटली दे आर वर्किंग इन महाराष्ट्रामध्ये असतील किंवा त्यांचं शिफ्टिंग महाराष्ट्रामध्ये झालं असेल अशा प्रत्येक कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही ॲज पर महाराष्ट्राच्या ब्रोशरनुसार रीड करून तुम्ही तुमच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये एक्झिस्ट करतात किंवा त्या टाईपचे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे एक्झिस्ट करत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या कॅटेगरीचं क्लेम करू शकतात. जर तुमचे पेरेंट्स डिफेन्समध्ये असेल तर मग त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. मग त्यानंतर डेफिनेटली तुम्हाला फॅमिली ॲन्युअल इन्कम वगैरे डिटेल्स फिल करायचे. त्यानंतर जर तुम्ही याच गोष्टीसाठी जर तुम्ही ट्युशन फी वेवर स्कीम सीट्स जी आहेत ती दरवर्षी एक्झिस्ट करते तर त्या अंडर जर तुम्ही त्या क्रायटेरिया आहे त्या अंडर जर तुम्ही एक्झिस्ट करत असाल तर डेफिनेटली तुम्ही येस म्हणून क्लिक करू शकता. जर तुम्ही नाही त्यामध्ये क्लेम करत असाल तर नो म्हणून डेफिनेटली तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मग ऑर्फन जर तुम्ही येस असाल तर तुम्ही डेफिनेटली टाकू शकता. मायनॉरिटी डेफिनेटली तुम्ही मायनॉरिटीमध्ये एक्झिस्ट करत असाल मायनॉरिटी रिलेटेड तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही येस म्हणून क्लेम करू शकता नसेल तर तुम्ही नो म्हणून टाकू शकता. नंतर सेव्ह प्रोसीड केल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड आता मग इथे आपले सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि एज्युकेशनल डिटेल्स एक्झिस्ट करतात. एज्युकेशन डिटेलमध्ये तुमचं जर SSC म्हणजे आपलं महाराष्ट्र 10th बोर्ड जे आहे ते कुठलं आहे ते मग महाराष्ट्र असू शकतं जसं मी तुम्हाला प्रिव्हियसलीही सांगितलं महाराष्ट्र बोर्ड असू शकतं किंवा मग ICSE असू शकतं किंवा मग CBSE असू शकतं. त्यानुसार तुम्हाला ते टाकायचं. मग तुमचं इयर कुठलं आहे जे पासिंग इयर आहे ते एक्झिस्ट करतं. त्यानंतर तुमचा 12वीचा महाराष्ट्र बोर्डसाठी सीट नंबर असेल किंवा मग CBSE बोर्डसाठी रोल नंबर असतो ICSE बोर्डसाठी रोल नंबर असतो ते तुम्ही तुमच्या डिटेल्स इथे ॲड करू शकता. त्यानंतर मग तुम्ही तुमचे मार्क्स ॲड करायचे तुमचे 10thचे जी काही डिटेल्स असतील ते तुम्ही ॲज पर 10th वाईज जे काही सब्जेक्ट असेल त्यानुसार ॲड करायचे. त्यानंतर मग आपलं 12वीचं आल्यानंतर मग तुम्ही कुठलं 12वीमध्ये HSC केलं असेल मग ते इंडिया असेल किंवा अब्रॉड ऑप्शन हा गोष्टीसाठी दिलाय की तुमचं जे बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड जे आहे तुमचं 12th ते कुठल्या बोर्डमध्ये एक्झिस्ट करतं मे बी ते इंटरनॅशनल बोर्ड पण असू शकतं किंवा मग स्टेट बोर्ड असू शकतं ICSE असू शकतं त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मग तुमचा इयर टाकायचं आहे. त्यानंतर सीट नंबर डेफिनेटली रोल नंबर असेल सीट नंबर तो एक्झिस्ट करायचा आणि कॅन्डिडेट नेम ॲज अ HSC मार्कशीट. आता या वर्षी बरेचसे स्टुडंट पास आउट झाले त्यांचं जे काही
काही त्यांना आतापर्यंत ऑब्व्हियसली मार्कशीट एक रिसिव्ह झालंच असेल, ते मार्कशीटवर जसं नेम असेल तसेच तुम्हाला ते एंटर करायचं आहे. आणि मग तुमचं पासिंग जे काही स्टेटस असेल, पास असेल किंवा मग जे काय असेल, किंवा मे बी बरेचसे स्टुडंटनी आता अपग्रेडेशनसाठी किंवा मग इम्प्रूव्हमेंट एक्झाम देत असेल, त्यानंतर मग आपण HSCचे तुम्ही डेफिनेटली फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे तुम्हाला जे टोटल 100 आउट ऑफ किती मार्क्स आहे ते तुम्हाला डिटेल्स फिल करायचे आणि त्यानंतर मग तुमचे फायनल टोटल जे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला ऑटो फेच होऊन येणार आहेत. त्यानंतर जे असणार आहे CETचं PCM आणि PCB, यावर्षी 2 फेजेसमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची होती, PCM आणि PCBसाठी. सो दोन्ही फेजमध्ये तुम्हाला तुमचा हायेस्ट स्कोर कुठल्या एक्झाम फेजमध्ये आला आहे त्यानुसार तुम्हाला त्याचं हे रोल नंबर आणि त्यानुसार त्याचे डिटेल्स तुम्हाला फिल करायचे. मग ॲज पर कॅन्डिडेट तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ आहे आणि मग रोल नंबर, जसं मी म्हणाले की दोन्ही फेजमध्ये की तुम्हाला ज्या एक्झाममध्ये जास्त पर्सेंटाईल आले तेच एक्झामचा ॲडमिट आणि रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. सो त्यानुसार मग तुमचं ऑटो फेच होऊन तुमचं पूर्ण स्कोर कार्ड खाली येणार आहे कंप्लीट, म्हणजे तुमचं जे नाव असेल ते किती पर्सेंटाईल तुम्हाला आले आहे ते तुमचं ऑटो फेच होऊन येणार आहे. सो ते झाल्यानंतर आता आपण बघितलं असेल क्वालिफिकेशन. त्यानंतर मग तुम्ही JEE थ्रू जाणार असेल, तसं मी म्हणाले की आउटसाईड स्टुडंट्स आहे जे JEE थ्रू CETमध्ये आपल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये एंटर करत आहेत त्यांच्यासाठी ही JEEचे डिटेल्स फिल करणं कंपल्सरी. मग त्यांना मग JEEमध्ये तुम्हाला कुठल्या फेजमध्ये होता, तुम्ही फेज 1 की फेज सेशन 1 की सेशन 2 मध्ये होतात, मग त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर काय आहे, मग हे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे कम्प्लिटली फिल करायचे आहेत. त्यानंतर मग तुम्हाला बेसिक आपलं फोटोग्राफ आणि सिग्नेचर, त्यांचे जे काही बेसिक क्रायटेरिया आहे की तुम्हाला किती KB पर्यंत अपलोड करायचे आहेत आणि सिग्नेचर आहे ती कंप्लीट व्हेरीफाईड असणं गरजेचे आहे. सो या 2 गोष्टी तुम्हाला कंप्लीट ॲज पर त्यांच्या क्रायटेरिया फिल करायचे आहेत. त्यानंतर मग आपण बघितलं असेल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे. तर तुम्ही जर CET थ्रू जाणार असाल, म्हणजे तुम्ही जर CETची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला बट ऑब्वियस आहे तुम्हाला ॲप्लिकेशन द्यावं लागणार. CETचं ॲप्लिकेशन जे फिल केलं असेल ते, सेकंड तुमचं ॲडमिट कार्ड तो असणार आहे, थर्ड तुमचं स्कोर कार्ड असणार आहे. जर तुम्ही कॅटेगरी थ्रू जाणार असाल तर तुमचं डेफिनेटली तुमचे कॅटेगरीचे डिटेल्स आणि कॅटेगरीचे सर्टिफिकेट, जसं तुम्ही जर SC असाल, OBC असाल, EWS असाल तर तुम्हाला तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटही तुम्हाला अटॅच करायचं आहे. सो हे 2 डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला प्रॉपर स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. जर तुमच्याकडे कॅटेगरी नसेल तर तुम्हाला डेफिनेटली तो ऑप्शन अवेलेबल येणारच नाही. त्यानंतर मग तुमचं 10चं मार्कशीट आहे, 12चं मार्कशीट आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला ते प्रत्येक डिटेल्स आणि प्रत्येक त्यानुसारच तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. त्यांनी त्याचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे, तो त्या स्पेसिफिकेशननुसार तुम्हाला ते कंप्लीट अपलोड करायचं आहे. सो ते झाल्यानंतर मग लास्टला तुम्ही जर कॅटेगरीमधून येणार असेल तर तुम्हाला कॅटेगरी थ्रू तुम्हाला जी काही फीज तिथे डिटेल्स अवेलेबल असणार आहे त्यानुसार तुम्ही पे करायचे. जर तुम्ही OBC SC ST मधून असाल तर तुम्हाला 1000 रजिस्ट्रेशन अमाऊंट असणार आहे आणि जर तुम्ही ओपन आणि WSA मध्ये असाल तर तुम्हाला 1300 अमाऊंट पे करायची आहे. सो ते अमाऊंट पे केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिल झाला आहे, पण तिथे असं एक ऑप्शन येणार आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टील पेंडिंग. आता ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते कंप्लीट ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला ते तुमचं व्हेरीफाईड होणार. जर त्याच्यात काही चेंजेस आले तर तुम्हाला डेली बेसिसवर तुमचं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला कंप्लीट प्रोफाईल चेक करायचं आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रॉपर झालेलं आहे की नाही. जर तुमचे काहीही डॉक्युमेंट्स जे काही डिटेल्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला काहीही म्हणजे इन केस जर तुम्ही चुकीचं व्हेरीफाईड केलं असेल, चुकीचं अपलोड केलं असेल तर तिथे तुम्हाला कंप्लीट रिमार्क येणार आहे किंवा मग तुम्हाला मोबाईलवर SMS येऊ शकतो बिफोर 12 जुलैच्या आधी. सो त्या व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला जर काय असेल तर तुम्हाला ते पुन्हा रिअपलोड करणं गरजेचं आहे. तो ते CET तुम्हाला बाय डिफॉल्ट वेळेच्या वेळी तुम्हाला अपडेट करणारच असेल. सो त्यावेळेस तुम्ही कंप्लीट तुमचं ॲप्लिकेशन आणि पासवर्ड टाकून ते डिटेल्स चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. असं नको व्हायला की तुमचा वेळ गेल्यानंतर तुम्हाला ते समजलं की ते चुकीचं डॉक्युमेंट्स होतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. सो बिफोर 12 जुलै 12 जुलैच्या आधी तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर रोज प्रत्येक वेळेस ॲप्लिकेशन ID आणि तुमचं पासवर्ड टाकून तुम्ही ते चेक करू शकतात. आणि मग त्यानंतर लास्ट लेवलला जर तुम्ही जसं म्हणाले आपण स्टार्टिंगला तुम्ही फिजिकल लेवलला व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुम्हाला फिजिकल लेवलला तिथे जाऊन ते व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं असेल तर जसं मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस आले तर ते रिमार्क चेक करून पुन्हा रिअपलोड करणं गरजेचं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्हाला यामध्ये जर काहीही डाऊट्स असेल पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना किंवा काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कसं कॅप राऊंडमध्ये एंटर करायचं किंवा काय डिटेल्स फिल करायचे स्टार्टिंगपासून रजिस्ट्रेशनपासून ते अलॉटमेंटपर्यंत काहीही डाऊट्स असेल तर तुम्ही डेफिनेटली SRECला नक्कीच संपर्क करू शकता. आणि तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेसबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल किंवा BTech ॲडमिशन असेल किंवा मग ऑल ओव्हर एनिथिंग रिगार्डिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच SRECला संपर्क करू शकता. थँक्यू.